तुझे
संगते झाले आमचे चिंती झाले तुझे संगते झाले आमचे निश्चिते झाले आमचे निश्चिते झाले आमचे निश्चिते नाही देखिले ते मिळे काय देखिले ते नाही देखिले ते मिळे नाही देखिले उदय नाही देखिले ते मिळे भोग सुखाचे भोग सुखाचे सोहळे भोग सुखाचे सोहळे नाही देखिले भोग सुखाचे भोग सुखाचे उदय भोग सुखाचे उदय घरी ताकाचे सर्वरा येथे नवनिताचे पुर येथे नवनिताचे पुर येथे नवनिताचे पुर ब्रह्मणाचे देव इथे नवनीताचा पुर इथे नवनीताचा पुर इथे नवनीताचा पुर नाही देखिले ते मिळे हा नाही देखिले ते मिळे हो नाही देखिले ते मिळे नाही देखिले ते मिळे नाही देखिले ते मिळे भोग सुखाचे सोहळे भोग सुखाचे सोहळे भोग सुखाचे सोहळे नाही देखिले ते मिळे भोग सुखाचे सोहळे भोग सुखाचे सोहळे भोग सुखाचे सोहळे तुका म्हणे आता आम्ही नवदूत वडिता आम्ही नवदूत वडिता आम्ही नवदूत वडिता तुका म्हणे आता आम्ही नवनीत आम्ही नवनीत आम्ही नवनीत नाही देखिले ते मिळे नाही देखिले ते मिळे आहा नाही देखिले ते मिळे नाही देखिले ते मिळे नाही देखिले ते मिळे भोग सुखाचे सोहळे भोग सुखाचे सोहळे भोग सुखाचे सोहळे नाही देखिले ते मिळे भोग सुखाचे सोहळे भोग सुखाचे सोहळे भोग सुखाचे सोहळे विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार कुमार
तुझी ये संगती झाली आमुचे निश्चिंती, नाही देखिले ते मिळे भोग सुखाचे सोहळी. घरी ताकाचे सरोवर, येथे नमनिताचे पूर, नाही देखिले ते मिळे भोग सुखाचे सोहळी. लाईट लाईट द्या थोडं.
तुका म्हणे आता आम्ही नवजो दबडिता नाही देखिले ते मिळे भोग सुखाचे सोहळे विठाल विठाल विठ्ठला तुझी ये संगती झाली अमुची निश्चिंती नाही देखील ते मिळे भोग सुखाची सोडे महायोग पीठे तटे भीमरथम वरम पुंडरिकाय धातु मुनींद्रहि समागत्य तिष्ठन्तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम पांडुरंगा करो प्रथम पांडुरंगा करो प्रथम मना मना दुसरे चरण संताती या दुसरे चरण संताती या त्यांच्या जयांचे केली स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारून आता गजाननं ज्ञानमूर्तिं साक्षात प्रेम स्वरूपिणं गौरी शंकर दयामूर्तिं भास्करं वंदे पुनः पुनः नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती सती रंभा जयाची माता से हो अकाराम नामे पिता वसे हो शिरसोली गावी अवतार धरिला नमस्कार माझा मौनी प्रभूला कैलास राणा शिवचंद्र मोडी पर्यंद्र माथा न मुकुटे झळाडी कारुण्य शुंधो भवदुःख हरी तुझवीन शंभो मज कोण तारी तुझी ये संगती झाली अमुची निश्चिंती नाही देखिले ते मिळे भोग सुखाचे सोहळे उपस्थित प्रस्तुत स्थळी प्राप्त प्रसंगी निरूपणा करता निवडलेला अभंग वैराग्याचे पुतळे मूर्तिमंत संत श्रीमंत देहूचे सुप्रसिद्ध साधू श्री तुकोबाराय यांचा फार नाही पण 4 चरणाचा अभंग काल्याचं महत्त्व पटवून देण्याकरता आपण निवडलेला आहे.
सज्जनांनो, गेल्या अनेक वर्षांपासून आपण आपल्या जुने चिखली या ठिकाणी हेमाळपंथी मंदिर भगवान अंधेरा महादेव यांच्या या पावन पवित्र दरबारामध्ये अविरतपणे चालत असलेला हा अखंड हरिनाम कीर्तन महोत्सव यज्ञ संपन्न करत असतो. आता या कार्यक्रमाला नेमकी किती वर्ष झाले हे मला सांगता येणार नाही, पण अविरतपणे हा कार्यक्रम या ठिकाणी चालू आहे. महाराष्ट्रातील दिग्गज विद्वान त्रिकाण पंडितांची महाराजांची कीर्तन या ठिकाणी होतात. आपणही या ठिकाणी श्रवण करता. आणि ज्या मंडळीचं आमच्यावर खरोखर प्रेम आहे, कारण चिखलीमध्ये कुठेही कार्यक्रम असू द्या आमच्याशी लोक संपर्क करतात. याचा अर्थ असा आहे की आम्ही चिखलीमध्ये फिरत राहणार आहे, पण चिखलीमध्ये फिरत असताना आम्ही पैशाचं कधी बोलत नाही. याचा अर्थ असा नाही की लोक देत नाहीत, लोक कमी देत नाहीत, भरपूर देतात, त्याच्याबद्दल काही अडचण नाही. पण तरीसुद्धा चिखलीमध्ये फिरत असताना मला असं वाटतंय की त्या पैशापेक्षा तुमचं प्रेम आमच्यासाठी सगळ्यात मोठं पाकिट आहे. आणि तुम्ही जे प्रेमाचं पाकिट आम्हाला देता, आमचं हृदय आमचं मन या ठिकाणी भरून येतं. आणि खरोखर आदल्या जन्मी आमचं काहीतरी पुण्य असेल म्हणून तुमच्यासारखी मायबाप. कोण म्हणतंय की आपल्या लेकरानं घरदार सोडलं म्हणजे आई वडिलापासून तो दूर होत असतो. नाही महाराज, कलाकार होणं जेवढं सोपं वाटतं तितकं सोपं नाही. कीर्तनकार होणं जेवढं तुम्हाला सोपं वाटतं तितकं सोपं नाही. गाणारा असू द्या, वाजवणारा असू द्या, त्याच्या जीवनामध्ये फार मोठा संघर्ष आहे आणि त्याच्या जीवनामध्ये घडलेली फार मोठी साधना आहे. एखाद्या व्यक्तीला जर तुम्ही नुसतं 5 मिनिटं स्टेजवर येऊन बोलण्याच्यासाठी विनंती करत असाल तर त्याचे हातपाय हलतात. हातपाय हलतात त्याचे, त्याला भेव लागते, महाराज जमल नाही जमल. पण श्री गुरु योगीराज गजानन महाराज, विश्वमाऊली ज्ञानोबाराय, श्रीमंत तुकोबाराय, परमहंस मौनी बाबा आणि आपण सर्व श्रोती मायबाप, तुमच्या सगळ्यांची जी एनर्जी आम्हाला मिळते, मला असं वाटते 5 मिनिटाचा वेळ तुमच्या आशीर्वादानं जरी एखाद्या वक्त्याला आपण दिला तरी तो अर्धा तास सहज बोलतो. सांगावं लागतं त्यांना आटपा. आता लोक म्हणले का हो काय झालं, काही नाही, एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. एवढे शब्द मला तुमचे फार आवडले महाराज. कोणते? एवढं बोलून मी माझे 2 शब्द की सुटलो बाबा आता एकदा. याला 5 मिनिटं दिली होती, यांना अर्धा तास सहज घेतला. याचं कारण आहे की आपण सगळे लोक आम्हाला प्रेम देता. मला हे सांगायचं आहे, कीर्तनकार गायक वादक होणं जेवढं तुम्हाला सोपं वाटतं तितकं सोपं नाही. मृदंगाचार्य जर तुम्हाला या ठिकाणी व्हायचं असेल तर अगोदर बोटाचं रक्त छाईपुडीला लागू द्यावं लागतं. बोटाचं रक्त छाईपुडीला लागेपर्यंत त्यांच्या जीवनामध्ये त्यांना प्रॅक्टिस करावी लागते. आणि प्रॅक्टिस केल्यानंतर त्यांनी केलेली साधना, त्यांनी केलेली प्रॅक्टिस ती या समाजाला दिसत असते. म्हणून मी नेहमी सांगत असतो, एखाद्या वेळेस बोलू नका, मी नेहमी सांगतो, आजही सांगेल की आज महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध मृदंगाचार्य श्री हरिभक्तीपरायण भुतेकरजी महाराज आपल्या अंधेरा महादेव संस्थानमध्ये, आपल्या देशमुख गल्लीत जुने गाव चिखलीमध्ये पाहुणे म्हणून आपल्याला एक कलाकार लावले, भुतेकरजी महाराज. आपण मृदंग वाजवता, आपण नक्की मृदंग वाजवा. आपल्या अंधेरा महादेव, आपल्या माऊली चरणी, आपल्या गजानना चरणी, तुकोबा चरणी आपली सेवा सातत्याने समर्पण असली पाहिजे. सर्वांगानं समर्पण असली पाहिजे. इतकी असली पाहिजे ना. वाजवत असताना तुमच्या बोटाचं रक्त छाईपुडीला लागलं पाहिजे. छाईपुडीला रक्त लागल्यानंतर तुमच्या अंगातून घाम टपाटपा आला पाहिजे. पण ज्यावेळेस तुमच्या अंगाला घाम येईल तो घाम तुम्ही कधी पोसायचा नाही. लोक विचारतील, भुतेकर महाराज खूप मृदंग वाजवला आपण, खूप घाम आला, बघा घामाचे कसे वगळ जात आहेत, घाम पुसून घ्या. त्यांना सांगायचं, बाबा रे, मी हा घाम पुसणार नाही. का पुसणार नाही महाराज? तुम्ही हा घाम, तुम्ही जे आम्हाला 8 दिवस राहिल्यानंतर, 5 दिवस राहिल्यानंतर 7-7 हजार रुपये देणार आहात, 7-7 हजार रुपये तुम्ही 10-10 हजार रुपये आम्हाला देणार आहात. तर ज्यावेळेस तुम्ही आम्हाला जे पैसे देता हे पैसे फुकाचे नाहीत, तर आमच्या अंगातून गळालेल्या त्या टपाटपा घामाचे आहेत. म्हणून गाणाऱ्या माणसानं सुद्धा तसंच. रात्री महाराजांनी सांगितलं की कीर्तन चालू असताना गाणारे वाजवणारे वाजवतात, आपण प्रोत्साहन म्हणून त्यांना टाळी दिली पाहिजे. अरे दिली पाहिजे. तसे इकडचे लोक सगळे हुशार आहेत. भुतेकर महाराज आणि आपल्या या परिसरामध्ये नाविन्याने लाभलेले हे 2 महाराज आहेत, आपले पाहुणे आहेत. भुतेकरजी महाराज आहेत, संगीत विशारद, संगीत अलंकार कृष्णा महाराज आहेत.
आणि आपण 2-3 वर्षांपासून ज्यांचा आवाज साखरेप्रमाणे गोड आहे आमचे माऊली महाराज सापईतकर यांनासुद्धा आपण या ठिकाणी 2-3 वर्षापासून ऐकत आहात. गायक वादक संस्थेचे विद्यार्थी यांचं एकदा जोरदार टाळी वाजवून स्वागत करा. खरं आजचं कीर्तन म्हणजे काल्याचंही आहे आणि आजचं कीर्तन म्हणजे आभार प्रदर्शनाचंही आहे. उद्या म्हटलं नाही पाहिजे आम्ही तुमच्या गल्लीत गावात आलो आणि आमचं कोणी नाव नाही घेतलं. तसं आज बरेच लोक म्हणतात आमचं काही नाव घेण्याची अपेक्षा नाही, पण नाव नाही घेतलं त्याला दिवसभर भाकर धकत नाही. पद्धत आहे, अवघड कार्यक्रम आहे. कारण नावासाठी सगळं केलं जातं. आपण लाख म्हणतो की देवा तन मन धन हो सब कुछ है प्रभु तेरा म्हणतो ना, तन मन धन हो प्रभु सब कुछ है तेरा तेरा तुझको अर्पण असं म्हणतो ना आपण देवाला म्हणतो सगळं तुमचं आहे, फक्त जोपर्यंत मंदिरात आहे तोपर्यंतच म्हणतो. आणि एकदा कीर्तन झालं की लगेच लोक चप्पल झांबल्याला सुरुवात करतात. अरे आता म्हटलंय ना तू तेरा तुझको समर्पण. याचा अर्थ असा आहे आपण प्रपंचामध्ये वास्तव्यात असणारे लोक आपल्याला अजून परमार्थ कळाला नाही. परमार्थ कळावा असं तुम्हाला वाटत असेल तर कधी काळी साधूच्या सानिध्यात या. परमार्थ कळावा असं तुम्हाला वाटत असेल कधी काळी परमार्थ क्षेत्रात या. परमार्थ कळावा असं तुम्हाला वाटत असेल तर या तुम्ही अंधेरा महादेवाच्या कार्यक्रमात. दिसेल तुम्हाला कसा परमार्थ चालू आहे. हा 3च दिवसाचा महोत्सव असतो, पण मला असं वाटते की आपण 8 दिवसाचा आनंदाचा अनुभव घेतो. महाराज कार्यक्रम काय 15 दिवस केला पाहिजे असं काही आहे का. आपल्याला कीर्तन श्रवणाच्या माध्यमातून परमार्थातून आलेली अनुभूती हा आपल्यासाठी सगळ्यात मोठा काल आहे. आणि आज या काल्याच्या निमित्ताने आपण सगळेजण एकत्रित आहोत. गेल्या अनेक वर्षांपासून जवळपास 12-13 वर्षांपासून आपण सगळे लोक ही सेवा माझ्या झोळीमध्ये टाकता आणि त्या सेवेचं मला या ठिकाणी सेवा समर्पण करण्याचं सौभाग्य मिळतं. हे माझ्यासाठी खरोखर भाग्य आहे. आयोजक कमिटी आमच्यावर नितांत प्रेम करणारे आमचे नंदूभाऊ करजकर असतील, भवरगुरुजी असतील, दत्ताभाऊ असतील आदी करून त्यांचे सर्व सहकारी मंडळी यांच्या प्रेमापोटी या ठिकाणी मी फेटा बांधून देईन तुला. आता तिकडे येऊन कंबर बांधून फेटा बांधून देईन बरं. कीर्तन करावं लागेल तुला. करतो कीर्तन मग चूप बसतो का. येईल चॉकलेट देतो नंतर. विठाला 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 म्हणून 1 तास आपल्याला या ठिकाणी ही सेवा करायची आहे. 12 वाजता मी या ठिकाणी थांबणार आहे, कारण आम्हालाही पुढे कीर्तनाकरता जायचं आहे. आणि गायक वादक मंडळी यांनासुद्धा नियोजित कार्यक्रम यांचे ठरलेले असतील कदाचित. म्हणून त्यानिमित्ताने श्रीमंत संत श्री तुकोबाराय यांचा फार नाही पण 4 चरणाचा अभंग आहे. महाराज सगळ्यात अगोदरचा शब्द वापरतात तुझी ये संगती. संगतीचे 2 प्रकार सांगितले, एक संगत आणि दुसरी विसंगत. प्रपंच करत असताना पती पत्नी ही संसार रूपी रथाची 2 चाक आहे असं सांगतो आपण. प्रपंच करत असताना संसार करत असताना नवरा बायको ही संसार रूपी रथाची 2 चाक आहेत. आपण सगळे अनुभवी आहात. त्यातलं एक टायर एक चाक कधी पंक्चर झालं तर मला असं वाटतं आपल्या प्रपंचाची गाडी पुढे जाऊ शकत नाही. का जाते बंद पडती नाही, ती पुढेच जात नाही. इंजिनमध्ये बिघाड नाही. नवरा एक चाक आहे आणि पत्नी एक चाक आहे. हे दोन्ही चाक जोपर्यंत रोडवर व्यवस्थिशीर चालतात तोपर्यंत तुमचं व्यवस्थिशीर चालू आहे. त्यातलं का एक टायर पंक्चर झालं की सगळा सत्यानाश तेव्हापासून सुरुवात होतो. याचा अर्थ असा आहे की संसारात सुद्धा तुमच्या पती पत्नीची संगती असली पाहिजे. संसारामध्ये जर विसंगती असेल तर मला असं वाटते आपण अधोगतीला जाण्यासाठी आपल्याला कोणी अडू शकत नाही. कारण प्रपंच फार अवघड आहे. सांगतोय तुम्हाला, ऐका. पती पत्नीचं जोडपं होतं आणि आमच्याकडे रडत कीर्तन झाल्यावरती आलं. म्हणले महाराज काय सांगा तुम्हाला, बायको फार डोक्याच्या वरची भेटली हो. मग डोक्याच्या वरची हो म्हणे, एवढा मोठा बंगला बांधला तरी म्हणते तुम्हाला काही समजत नाही. 25-30 लाख रुपयाची गाडी घेतली म्हणे तिला बसण्याकरता तरी म्हणते तुम्हाला काही समजत नाही. टिना पत्राचं घर होतं 4 मजली बांधून दिलं म्हणे तरी म्हणते म्हणे तुम्हाला काही समजत नाही. उलट करते म्हणे सगळं. ते उलट म्हणे कसं काय उलट. उन्हाळ्याचे दिवस असले म्हणे तिला शरबत मागितले की चहा करून देते म्हणे. ती उलटी आहे म्हणे. काय उन्हाळ्याच्या दिवसात माणूस थकून भागून आला की थोडं थंड होण्याकरता थंड शरबत मागतो, पण मी शरबत मागतो ती मला चहा देते. मी तिला चहा मागितला की ती मला शरबत देते. आता काय करा, उलटी आहे म्हणे. सगळी उलटी आहे.
कर्मधर्म सुदैवानं त्यांच्या वडिलाचं पुण्यस्मरण जवळ आलं. घरात वडील होते, वारले. आणि पुण्यस्मरण करण्याच्या निमित्ताने मस्तपैकी पाहुणचार म्हणजे पाहुणे मंडळींना जेवण्याची व्यवस्था केली जाते. आपण करतोय, आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये नियम आहे पंचपक्वान्नाचं भोजन, गोड जेवण ज्याला आपण म्हणतो असं. मग त्याच्यामध्ये मस्त कडे केले, कडे करायचे असते, भजे करायचे असतात, वडे करायचे असतात. हा म्हणला का ग बाबाचं पुण्यस्मरण जवळ येत आहे, मस्त पुरणाच्या बेसन भाकर करू. ती म्हणली नाही, बेसन भाकर अजिबात नाही, उलटी होती. ती उलटी होती. बेसन भाकर करू म्हणे, मस्त बुक्कीनं कांदा फोडायला लावू पाहुणे मंडळीला. नाही म्हणे, पुण्यस्मरणाच्या दिवशी कधी बेसन भाकर असते का? पाहिलं का तुमच्या बापानं पाहिलं का? बेसन भाकर नसते म्हणे. मग श्री बालाजीचा बेत करू म्हणे. श्री बालाजीचा बेत म्हणजे श्री म्हणजे श्रीखंड, ला म्हणजे लाडू, बा म्हणजे बालुशाही, जी म्हणजे जिलेबी. तोंडाला पाणी सुटे देऊ नका म्हणजे झालं. समजून घ्या, ट्राय टू अंडरस्टँड. बेसन भाकर नसती करायची म्हणे. तुम्ही भले आले म्हणे मला सांगायला बुक्कीनं कांदा फोडू, असं कुठं असते का म्हणे? तसं नसते. श्री बालाजीचा बेत असतो म्हणे. वा, मस्त पुण्यस्मरणाची पंगत वगैरे छानपैकी बसली. आणि पंगत बसल्यानंतर भरपूर लोक जेवून उठले. काही लोक जेवून उठल्यानंतर त्या उष्ट्या पात्रवाळ्या होत्या महाराज, त्या पात्रवाळ्या नेऊन नदीत टाकल्या. आता ही म्हणली, हा म्हणला मी नेऊन टाकतो त्या पात्रवाळ्या. ती म्हणली नाही, तुम्ही नाही न्यायच्या, सगळ्या पात्रवाळ्या मीच नेणार. हा म्हणला ठीक आहे, उलटी होती. यानं जर हो म्हटलं ती नाही म्हणायची, यानं जर नाही म्हटलं ती हो म्हणायची. हा म्हणला नेऊ नको पत्रवाळा. ती म्हणली मीच नेणार. तुम्हाला काही समजत नाही, म्हातारे होता आपण तरी तुम्हाला काही समजत नाही. बर, पत्रवाळ्या घेऊन गेली नदीवर. नवरा म्हणला पाहिजो हितभर पाण्यात जा, टोंगळ्याभर पाण्यात गेली, उलटी होती. नवरा म्हणला पाहिजो कंबरभर पाण्यात जा, गेली ना छात्यावळ्या पाण्यात. नवरा म्हणला नाका तोंडात पाणी जाईल, ती पाहत होती, ती उलटी होती, गेली सगळी पाण्यात. जशी सगळी पाण्यात गेली तशी गेली वाहून. आता मला सांगा, नदी खाली वाहते का वर वाहते? नदी खाली वाहते. वास्तविक पाहता नवऱ्यानं सांगितलं टोंगळावर पाण्यात जाऊन पत्रवाळा विसर्जित कर, पण ही छात्यावळ्या पाण्यात जाऊन नाका तोंडात पाणी जायपर्यंत नदीत गेली ना वाहून गेली. मग हा घरी आला, सांगू लागला रामभाऊ माझी बायको उलटी होती ऐकत नव्हती, बायको उलटी होती ऐकत नव्हती. काय झालं? काय नाही म्हणे, पत्रवाळा विसर्जित करण्याकरता नदीमध्ये गेली होती, वाहून गेली म्हणे. मग हा इकडे वर पाहत होता, तिला नदी खाली वाहत होती ना हा वर पाहत होता. लोक म्हणले रामभाऊ तुमची बायको खाली वाहून गेली, तुम्ही वर का पाहता? रामभाऊ म्हणले बायको खाली जाऊ शकत नाही, ती खाली जाणारच नाही, तिला वरच पाहावं लागेल. म्हणे काऊन? म्हणे ती उलटी होती. सांगायचं तात्पर्य एवढंच आहे, प्रपंचामध्ये जर संगती व्यवस्थेशीर असेल तर विसंगती होणार नाही. आणि आपली प्रपंचामध्ये जर विसंगती असेल तर संगतीपासून तुम्हाला कोणीही मदत करू शकणार नाही. म्हणून जीवनामध्ये पंगत चुकली तर चालेल, पण संगत सात्विक असली पाहिजे. विठाला 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 अनेक पुरावे अनेक प्रमाण दिल्या जातात. मनाच्या मार्गाला जर मनाच्या गतीनं तुम्हाला न्यायचं असेल तर संगत संताची असली पाहिजे. संताचे संगती मनोमार्ग गती आकळावा श्रीपती पंथे. विश्वमाऊली ज्ञानोबाराय सांगतात, या मनाला जर सन्मार्गाच्या गतीनं प्रदान प्राप्त करून द्यायचं असेल ना तर संगत संताची असली पाहिजे. तुम्हाला मुक्त व्हायचंय, जिवंतपणी मुक्त व्हावं असं वाटत असेल तर प्रभुनाम तुमच्या सातत्याने मुखामध्ये असलं पाहिजे. आपण अनेक कीर्तनं अनेक कथा या ठिकाणी ऐकतो, कारण ऐकल्यानं माणसाचा उद्धार होतो. काय? ऐकल्यानं माणसाचा उद्धार होतो. कोण म्हणते ऐकल्यानं उद्धार होत नाही? एक तास उरला खटवांग राजाशी, भाग्यदशा कैशी प्राप्त झाली. श्रवणे परीक्षिती तरीला भूपती, 7 दिवसा मुक्ती झाली तया. 6 दिवस उद्धार नाही झाला त्याचा, पण 7व्या दिवशी तो मुक्त झाला. परीक्षितीला विचारण्यात आला आता तुला कसं वाटते? त्यावेळेस त्याने सांगितलं, हा मुक्ततेची आशा आकांक्षा करणारा परीक्षिती राजा विचार करू लागला, मी मरणाला घाबरतोय. तसं आपण सगळे लोक मरणाला घाबरतो की नाही मायबाप? घाबरतो. सुदैवानं आपल्या अंधेरा महादेवच्या या गल्लीत संध्याकाळच्या वेळी किर्र रात्र असू द्या, जवळपास 9चा टाईम असू द्या, आणि तेवढ्या वेळामध्ये तुम्ही वाटचाल करत राहा. तितक्या टायमात लईन जाऊ द्या. लईन गेल्याबरोबर अंधार असू द्या, एकदम काळ कुठं रात्र आहे, 9 वाजलेले आहेत, अंधार झाला, अचानक लईन निघून गेली, तुम्ही रस्त्यानं वाटचाल करता आणि लईन गेल्याबरोबर तुमच्या पायाला जोरानं ठोकर लागू द्या. तुम्ही 4 वेळा विचार करता नेमकी मला ठोकरच लागली का नागोबानं दणका दिला. सांगायचं तात्पर्य एवढंच आहे,
वाटचाल करत असताना, प्रवास करत असताना आपल्याला जर थोडीशी इजा झाली तर आपण त्याच्यावर संदेश सहज शोक व्यक्त करतोय. आपल्या डोक्यामध्ये विचार येतात की नेमकी मला ठोकरच लागली, विचू बाबा चावला का नाग बाबा चावला. याचं सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की आपण मरणाला फार घाबरतो. पण माझ्या राजांनो, मरणाला घाबरून चालणार नाही. का चालणार नाही? अनेकांची यादी डोळ्यापुढे ठेवायची आणि मग तुमचं लेटराचं पान उघडायचं. पीर मरे पैगंबर मरे, मर मर गए जिंदा जोगी, जपी तपी संन्यासी मर गए हकीम रोगी. 9 भी मर गए, 10 भी मर गए, मर गए सहस्त्र 33 कोटी देवता मर गए, पड़े काल के फांसी, जब का अजब तड़ा खाबे तू क्या जाने लड़का भी. ही यादी दिली. कोणाची यादी आहे? पीर मरे पैगंबर मरे, मर गए जिंदा जोगी, जपी तपी संन्यासी मर गए हकीम रोगी. पुढे पा 9 मेले, 10 मर गए सहस्त्र 33 कोटीची यादी आपल्या पुढे ठेवली आणि आपण 50 वर्ष आयुष्य जगणारे माणसं मरायला घाबरतो. आपलं आयुष्य किती आहे कृष्ण महाराज? अल्पायुष्य मानव देह, अल्पायुष्य मानव देह, शत गणिले ते शत गणिले ते अर्धरात्र मध्ये बालक पिळा काय भजनासी उरले पाहिरा. राम राम स्मराधी, राम राम स्मराधी, काय भजनासी उरले राम राम स्मराधी, राम राम स्मराधी. वा, बजाव टाली वाजवता. सांगायचं काम नाही पडलं पाहिजे, तुम्हीच वाजवा. आजच्या दिवस वाजवा, मग पुढच्या वर्षी वाजू डायरेक्ट, आहे का नाही? पुरावा दिला नामदेव महाराजांनी. अल्पायुष्य मानव देह, शत गणिले ते अर्ध रात्र खाय, मध्ये बालत्व पिळा रोग क्षय, काय भजनाशी उरले ते पाहिगा. विचार करा, अभ्यास करा. अल्पायुष्य याचा अर्थ आहे 100 वर्ष. या कष्टतर कलियुगामध्ये 100 वर्ष आयुष्य शास्त्राच्या नियमानं आपल्याला मिळालेलं आहे. नीट ऐका, 100 वर्ष आयुष्य शास्त्राने आपल्याला दिलंय. पण या कष्टतर कलियुगामध्ये या संसर्गजन्य बिमाऱ्यांच्यामुळे आज 100 वर्ष माणूस जगेलच असं सांगता येत नाही. चांगल्यातले चांगले लोक 50, 55, 60, 65च्या वर्षी निघून जाऊ लागले. माझ्या राजांनो, यमाचा तडाखा फार खतरनाक असतो. म्हणून ऐका माझं, अनेक प्रकारचे खेळ खेळून तुम्ही गोल्ड मेडलिस्ट होऊ शकता. तुमच्या घरात असे ट्रॉफ्या तुम्ही लावू शकता. सांगितल्या जाईल, सांगसाल तुम्ही महाराज आम्ही नाही का मुंबईच्या ठिकाणी शिकण्याकरता खेळण्याकरता गेले होतो, फर्स्ट आलोय, हे बघा आम्हाला ट्रॉफी आणि गोल्ड मेडल मिळवलं. अभिमान असेल आपल्याला. तुम्ही अनेक प्रकारचे गोल्ड मेडल मिळवा, अनेक खेळ खेळून जिंका. पण मृत्यूचा खेळ असा आहे, तुमची इच्छा नसली तरी तुम्हाला तो कधी हवा निघून जाईन काही सांगता येत नाही. क्या भरोसा है इस जिंदगी का, साथ देती नहीं है किसी का, क्या भरोसा है इस जिंदगी का. असं जर तुम्ही म्हटलं असतं, काही लोक म्हणत असतील महाराज आमची मराठी इच्छा जरी असली तरी आम्ही मरणार नाही. मग काय करू? आम्ही पोत्यानं पैसा फेकू. आता पोत्यानं पैसा जरी तुम्ही फेकला तरी मृत्यू 100% तुमच्यावर आळा घालणार आहे. आपण पाहिलं 20-25 दिवस झाले महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री स्वर्गवासी अजितदादा पवार, आमची वाणी सुद्धा हिम्मत धरत नाही त्यांना स्वर्गवासी म्हणण्यासाठी. विश्वास पटत नाही आपला. महाराष्ट्राचं प्रखळ व्यक्तिमत्व, भाषणाच्या माध्यमातून समाज प्रबोधन करणारं प्रखळ व्यक्तिमत्व, दादांच्या एका शब्दात वजन होतं असा बोलणारा माणूस. याचा अर्थ असा नाही की मी राष्ट्रवादीचा माणूस आहे, आम्ही कोण्याच पक्षाचे नाही. आमचा एकच पक्ष ज्ञानोबा तुकाराम. आम्ही सहकार्य सगळ्यांना करतोय. पक्ष आमचा कोणता नसते. कीर्तनाच्या माध्यमातून राजकारण मांडायचं नाही, कारण कीर्तन
जर राजकारणात गेलं तर कीर्तनाचं राजकारण होते. वास्तविक पाहता राजकारण इकडे आलं पाहिजे, हे तिकडे नाही गेलं पाहिजे. विठाला विठाला एवढा मोठा बोलणारा बलवान वक्ता काय कमी आहे त्यांच्याकडे? काही कमी नाही महाराज. आज आपल्या चिखलीतले अंधेरा महादेव संस्थानाचे लोक जर पैसे मोजण्यासाठी ठेवले तर एक महिनाभर पैसा मोजतील तरी संपणार नाही, इतका पैसा आहे. पण आपल्यासारखे जर म्हणत असतील मी पोत्यानं पैसा देतो आणि काळाला काही दिवस थांबवतो, माझ्या राजांनो शक्य नाही. आपल्याजवळ कितीही पैसा असला तरी मला असं वाटते की आपण राजा रावणाची बराबरी करू शकत नाही. कोटी घर जाची काशानी तांब्याची सप्त कोटी. राजा रावणाच्या सोन्याची यादी दिली दत्तबुवा. कोटी घरे ज्याची काश्या आणि तांब्याची शुद्ध कांचनाची सप्तकोटी. आपली एकच असते 24 कॅरेट, पण आपण म्हणतो बुंदीवाळा बुंदी, मीठवाळा मीठ. माझ्याकडे नका पोहा. विठाला विठाला सांगायचं तात्पर्य एवढंच आहे. राजा रावणाच्या घराला मेन गेट 22 क्विंटलचं होतं. मेन गेट जे आपण आपला बंगलो बांधतो, बंगलो बांधल्यानंतर आपण घरामध्ये सिक्युरिटी म्हणून असं गेट लावतो, जसं की लोखंडाचं लावलेलं आहे, पण ते असं फोल्डिंगचं असतं, असं लोटायचं. ते 22 क्विंटलचं होतं. 22 क्विंटल जर राजाच्या घराचं मेन गेट सोन्याचं होतं, 22 कॅरेट नाही ते 24 कॅरेटचं होतं, तर मला सांगा त्याची 7 कोटी घरं शुद्ध कांचनाची होती. पण सज्जनांनो, काळाच्या पाठीमाग स्वतः अहंकाराच्या माध्यमातून रावणाला ती जाळून घ्यावी लागली. जळाली, रावणाची लंका जळाली आणि रावणाला सुद्धा अहंकारापोटी मरावं लागलं. त्यांना जर म्हटलं असतं, रात्री महाराजांनी सांगितलं रावणासारखा श्रेष्ठ योद्धा कोणी नाही. दशानंद म्हणायचे त्याला, कुलस्ती मुनी नाती, कारण त्याच्या बापाचं नाव ग्रंथात आलेलं आहे बाबा. देह हे काळाचे धन कुबेराचे, देह हे काळाचे धन कुबेराचे, देह हे काळाचे कुबेराचे. कुबेरजी कोण? कुबेर म्हणजे रावणाचे वंशवळीत त्यांचे नातू आजोबा. हे कुबेराची यादी याच्या शास्त्रामध्ये आली. याचं कारण असं आहे की एवढ्या मोठ्या श्रीमंत माणसाचं नाव जर ग्रंथ वाङ्मय पुराण आपल्यात घेत असतील तर आपण या गोष्टीचा विचार केला पाहिजे. आणि एवढे मोठे विद्वान श्रीमंत असून सुद्धा ते काळाच्या आहारी जातात. आपण दररोज बेसन भाकर खाणारे लोक किती दिवस जगणार आहोत? पण ऐका माझ्या राजांनो, जगायचं जर असेल तुम्हाला तर विसंगतीत जगू नका, जगायचं असेल तर संगतीत जगा. श्रीमंत तुकाराम महाराज म्हणतात तुझी ये चकारात्मक. आज आपण अंधेरा महादेवाच्या या पवित्र पावनभूमीमध्ये अविरतपणे या ठिकाणी कीर्तन श्रवण करता. अनेक वर्षांपासून वास्तविक पाहता ही काल्याची सेवा माझी नसायची महाराज. आमचे स्वर्गवासी स्वानंद सुखाला प्राप्त झालेले कृष्णाबुवा थोलवरे फार गोड कीर्तन करायचे. त्या निमित्तानं त्यांचं स्मरण या ठिकाणी झालं पाहिजे.
फार गोड चिंतन असं करायचे, गोड कीर्तन करायचे, आम्हालाही आनंद द्यायचे आणि तेही स्वतः आनंद घ्यायचे. सांगू का तुम्हाला, आनंदाची देवाणघेवाण करा ही जगातली सगळ्यात मोठी श्रीमंती आहे. पैसा आज आहे उद्या नाही. कारण शेजीची कामीनं दूर राहील. जोपर्यंत तुमच्याकडे धन द्रव्य संपत्ती आहे तोपर्यंत सगळे तुम्हाला रामराम करतात. हा ऐका, जसं या वाटीमध्ये गुळ आहे, भुतेकर बाबा, हा गुळ उचलून जर इथं ठेवला, माशाला निमंत्रण देण्याची गरज, ते आपाप येऊन चिटकतात. गुळ आहे म्हणून माशा, तसं पैसा आहे म्हणून समाज. पैसा संपला रे संपला की काहे का भैया, काहे की बहन, काहे की जोरू, काहे का साला. सांगू तुम्हाला, सांगतो. सब पैसे के भाई रे, सब पैसे के भाई, ओ सब पैसे के भाई, ओ सब पैसे के भाई, ओ सब पैसे के भाई रे, सब पैसे साथी नहीं कोई. जोपर्यंत तुमच्या खिशामध्ये पैसा आहे तोपर्यंत सगळे तुमच्या आजूबाजूला गोळा होतात. तुमच्या नात्यातले, तुमचे आप्तेष्ट, तुमचे सख्खे सोयरे मित्र सगळे तुमच्या आजूबाजूला गोळा होतात. सांगतायत खूप पैसा आहे म्हणतात त्यांच्याकडे, म्हणून हळूहळू तुम्हाला ते असे तोडू लागतात, वळसू लागतात. कुठपर्यंत वळतात? जोपर्यंत तुमच्याकडे पैसा आहे तोपर्यंत. एकदा का तुमचा पैसा संपला, तुमच्या जवळ येणारी तुमची पत्नी, तुमच्या जवळ येणारा तुमचा मुलगा, तुमच्या जवळ येणारा तुमचा सख्खा भाऊ बाजूला जातात. भाई बहन जुरू साले, कोई मीठा ना बोले, अपने पर जब वक्त पड़ेगा, कोई मीठा ना बोले. वाह वाह वाह, सब पैसे के भाई, सब पैसे के भाई, ओ सब पैसे के भाई. विसरू नका. काय सांगितलं मी? सब पैसे के भाई. वाक्य ऐकत जा बरं. कीर्तन नुसतं तुम्ही असं म्हणा श्याम महाराज काय सांगतात, प्रत्येक शब्दातून भाव तुमच्यापर्यंत आला पाहिजे आणि हा भाव तुम्हाला कळाला पाहिजे. मी काय बोलतो हे तुम्हाला समजलं पाहिजे. अभंग हे समजून घेण्याकरता असतात. ऐका, सब पैसे के भाई. पुढे ऐका, दिल का साथी नहीं कोई, अपने पल्ल में जब पैसा आए तो सब सलाम करे, अपने पर जब बखत पडेगा कोई मिठा ना बोले. यादी दिली. आता सख्खे सोयरे म्हणता ना तुम्ही, पा हे किती खतरनाक असतात ते. भाई बहन जोरू साले, साला म्हणजे शिवी नाही, बायकोचा भाऊ. वो भी मिठा ना बोले. सांगितलं जातं माझी बहीण दिली आहे म्हणे तिथे जवाई बोला. माझी बहीण दिली म्हणून बाईच्या सोबत हुंड्या झालेलो आम्ही. साला आहे, खलास करतो तो जाजीला हळूहळू. हा, कारण म्हणते तुम्हाला काही समजत नाही, मला तर एकच भाऊ आहे, करा ना माहिती त्याची पूर्तता. एकटाच भाऊ असतो पण बहिणीसोबत साल्याची सुद्धा चांदी होते. कुठपर्यंत? जवाई बुवाचा खिसा भरलेला आहे तोपर्यंत. जवाई बुवाच्या शर्टाला थिगळ दिसलं की साल्यानं सुद्धा बॅग उचलली पाहिजे. आता काही खरं नाही. कारण असं म्हणतात ते घातक असतात. कोठे मी हेला और घर में साला बहुत घातक होता है. कोठ्यातला साला व्या व्या करत राहतो, तसा घरातला साला सुद्धा व्या. इकडे असेल तर सांगू नका, मी कीर्तनातला साला सांगतो. ते म्हणसान श्याम महाराज आमच्या घरात आमचा साला यायला तुम्ही असं कसं म्हटलं. हे घातक असतात असं मला सांगायचं. याला शास्त्राचा अनुमान पुरावा आहे. माझ्या पदरचं मी काही बोलत नाही आणि मी माझ्या पदरचं बोलूच शकत नाही. पाहुण्या ग्रंथ करावे कीर्तन,
तेव्हा आले फळ जाण याचे, माझी या सत्यवादाचे तप वाचा आली बहुत कल्प. मी एकच चरण तुम्हाला सांगणार आहे, डायरेक्ट गोकुळातून उचलून मथुरेमध्ये जाणार आहे. विठाला विठाला कारण आपलं कीर्तन कितीही वाजता सुरू झालं तरी 12 वाजता थांबायचं म्हणजे थांबायचं. कारण भाजीचा वास ऑलरेडी येत आहे. 10 वाजता स्वयंपाक तयार झाला. वा, ज्यांनी ज्यांनी स्वयंपाक बनवला त्यांच्याकरता जोरदार टाळ्या वाजवा. शक्य नाही. आणि इतक्या लवकर स्वयंपाक तयार होणं शक्य नाही. कारण एक कीर्तनाचं स्वरूप असतं ते. म्हणजे कीर्तन काल्याचं चालू झालं की मग काही ते काल्याच्या पोह्याचं जे टोपलं असतं ते घरात ठेवलं जातं. आणि बरोबर पावणे 12 वाजले की ते टोपलं आणलं जाते. पाय रे महाराज आणलंय, चला आटप. पाय महाराज आता लांबू नको, हे पाय उघडून दाखवतो. आणि एवढं नशीन जमत, एवढं नशीन जमत, तर त्याच्यामध्ये आहे ना आनंदभाऊ भला मोठा भपका लावतात अगरबत्त्याचा, सगळं धुपट महाराजच्याच नाकात. ते कीर्तन त्याला असं वाटतं आता कीर्तन हे धुपट घेतल्यापेक्षा कीर्तन सोडलेलं कधी बरं. ऐका नाही, ऐका. वा, झालं का? वा, 10 वाजता नाही, ते त्यांचा उपास लवकर सोडला ना, पण ते महादेव आहेत ना. ते महादेव आहेत. आपण 24 तास उपास सोडतो. काही बहादारांना 4 उपास सोडला असे. झोपच लागत नाही, पण पोटात काही ना कावळे बोंबला झोपच लागत नाही, मग खाऊ द्या चहा आणि बिस्किट. चहा बिस्किटावर उपास सोडले. अनेक प्रकारचे उपास असतात. ऐका, आपण कितीही या ठिकाणी नियोजन मनोरंजन केलं तरी 12 वाजता आपण थांबणार म्हणजे थांबणार. आणि भगवंताचं अगडित अपरंपार अलित असणारं असं चरित्र सगळ्यांच्या पाठ आहे, सगळ्यांच्या वर्णन आहे. तरी सुद्धा एक आपल्याला प्रबोधन झालं पाहिजे या माध्यमातून मला तुम्हाला बोलायचं आहे. आणि संगतीबद्दल मला तुम्हाला सांगायचं आहे. ऐका. अपने पल्ल में जब पैसा आए तो सब सलाम करे, अपने पर जब वक्त पड़ेगा कोई मिठा ना बोले, भाई बहन जो रुसाले वो भी तैसा चाले. महाराज असं म्हणतायत. किंवा माता पिता बंधू बहिणी कोणी नवपती निर्वाणी इष्ट मित्र स्वजन सखे हेतू सुखाची मांडणी, एकला मी दुःख भोगी कुंभ पाक चाचणी. महाराज ते कोणी सोडविना का सद्गुरु वाचून. बापा रे, तुम्ही तसंही मया लावता. काय शास्त्र आहे, मायचं नाव सुद्धा घेतलेलं आहे त्यात. ही संपत्ती, हे समाधान, हे सुख ऐश्वर्य जोपर्यंत तुमच्याकडे तोपर्यंत सगळे तुमच्या जवळ येतात. माझ्या राजांनो, संगती जर करायची असेल तर नुसतं पैशाचीच करा असं मी म्हणत नाही. जे पैसे, जे सोनं चांदी हिरे माणिक मोती आहेत हे उपभोगाचं साधन आहे. सगळ्यांना आहे. तुमच्याकडे पैसा आहे, माझ्याकडे पैसा आहे, सगळ्याकडे पैसा आहे. बिन पैशाचं कोणी नाही. अगदी भिकाऱ्यातला भिकारी जरी असला तरी 1,00,000-2 लाख रुपये बॅलन्स आहे. भिकाऱ्यातला भिकारी. याचा अर्थ असा नाही की काहीच नाही. प्रत्येकाकडे आहे आणि असलं पाहिजे. मावशी, प्रत्येकाकडे असलं पाहिजे, पण ते उपभोगाचं साधन असलं पाहिजे. आणि ते साधन कमावताना सुद्धा नीतीनं कमावलं पाहिजे. रात्री सांगितलंय, जोडून या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी, का उत्तमची गती तो एक पावेल. महाराज म्हणतात चांगल्या कर्मानं कमवा, चांगल्या मार्गानं ते मिळवा, खूप कमवा. पण कमवत असताना तुमच्याकडे जर 10 लाख रुपये असतील तर त्यातले कमीत कमी 11,000 रुपये अंधेरा महादेव संस्थानचे असले पाहिजे. तुमच्याकडे लाख रुपये असतील, कमीत कमी 1,001 रुपयाची पावती तुमची वार्षिक असली पाहिजे. तुमच्याकडे 50-51 हजार रुपये असतील, मला असं वाटते 501 रुपयाची का होईना पण देणगी अंधेरा बाबाला दिली पाहिजे. तुमच्याजवळ पैसा आहे, त्या पैशाचं जर चित करून घ्यायचं असेल तर ते दान दिल्यानं होत असतं. म्हणून दानानं शुद्धता होत असते. धनाची शुद्धता दानानं होते. हे तर आपल्याला सोबत वाईट न्यायचं नाही. कारण असं सांगतायत, विद्याधन द्रैविक धन न चोर हार्यम न च भाज करी. पुढे वये कृते वर्धते एव नित्यम विद्याधनम सर्वधन प्रदानम. विद्या म्हणजे मी तुम्हाला सांगतो हे ज्ञान आहे, आणि तुम्ही ऐकता हे सुद्धा ज्ञान आहे. तुम्ही हे ज्ञान ऐकता, हे जगातलं सगळ्यात मोठं धन आहे. याच्या पुढे कोहिनूर हिरा सुद्धा फिक्का आहे. आता काय सांगावं तुम्हाला, हिऱ्यापेक्षा श्रीमंती नाही सोना चांदीत. हिरा म्हणजे हिरा असतो शेवटी, पण हिऱ्याप्रमाणे चमकणारं ते ज्ञान आहे. हे एवढं ज्ञान आपल्याला सोबत न्यायचं आहे. दुसरं काही आपण सोबत नेऊ शकत नाही. उपभोगाचं साधन तुमच्याकडे असलं पाहिजे. किती असलं पाहिजे? तुमच्याकडे पैसा असला पाहिजे. देशमुख काकू, तुमच्याकडे आहे ना? तुमच्याकडे येतो मग आता थोड्या वेळानं जाता तुमच्याकडे पैसा असला पाहिजे. एवढंच नाही, तुमच्याकडे सोनं सुद्धा खूप असलं पाहिजे. किती असलं पाहिजे सोनं काकू? सोनं कमीत कमी प्रत्येक बायजोड 1 क्विंटल असलं पाहिजे. का नसलं पाहिजे माय? अरे आपण ज्या भारत देशामध्ये राहतो त्या देशामध्ये झाडं सोन्याची होती. पुढे ऐका,
आपण ज्या भारत देशामध्ये राहतो या देशाची झाडं सोन्याची होती. मोहम्मद गजनी नावाच्या या मुघलानं त्या सोमटी सोमनाथाच्या मंदिराचा पूर्वीच्या काळी आपला जीर्णोद्धार करून त्याला लुटून नेलं होतं. इतकं सोनं होतं म्हणतात आपल्या भारतात की झाडं सोन्याची होती. आणि त्या सोन्याच्या झाडाच्या डांगा सुद्धा सोन्याच्या होत्या. आणि त्याच्यावर बसून जी पाखरं गाणी म्हणत होते ती पाखरं सुद्धा सोन्याची होती. कमीत कमी प्रत्येक स्त्रीजवळ प्रत्येक माणसाजवळ 1 क्विंटल सोनं असलं पाहिजे. असं 2-4 टोळे मिळून उपयोग नाही का. असं मस्त कपाट असलं पाहिजे काकू, असं कपाट काचाचं, वरच्या कडप्यात बिस्किट असले पाहिजे, पार्लेजी नाही, नो क्रॅक जॅक, सोन्याची असली पाहिजे. त्याच्यावर असा शिक्का असला पाहिजे 24 कॅरेट, कल्याण ज्वेलर्स मुंबई. आणि वरच्या कडप्यात बिस्किट असली पाहिजे महाराज, खालच्या कडप्यात इटा असल्या पाहिजे, इटा सिमेंटच्या नाही, सोन्याच्या असल्या पाहिजे. हा, आणि मेन जे ड्रायव्हर असतं, मेन ड्रायव्हर ज्याच्या चाब्या आपण इथं लावतो अशा, त्या ड्रायव्हरमध्ये चप्पल हार, गहू हार, मोती हार, अजून कोणते कोणते हार असतील ते असले पाहिजे. सगळ्याची काउंटिंग करून कमीत कमी 1 क्विंटल असलं पाहिजे. का नसलं पाहिजे? झाडं सोन्याची होती, डांगा सोन्याच्या होत्या, पाखरं सोन्याची होती, चिड्या सोन्याच्या होत्या. एवढंच नव्हे, कधी काळी या तिरंगी भारताच्या हिंदुस्थानला सोन्याचा देश म्हणून संबोधल्या जात होतं. सांगतोय तुम्हाला, ऐका. जहाँ डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा, वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा. जहाँ डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा, वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा, भारत देश है मेरा, भारत देश है वो भारत जहाँ ऋषि मुनि जपते प्रभु नाम की माला. हरि ओम हरि ओम हरि ओम. जहाँ हर बालक एक मोहन है और राधा एक बाला, राधा एक बाला. जहाँ सूरज सबसे पहले आकर डाले अपना डेरा. ये भारत देश है मेरा, ये भारत देश है मेरा, ये भारत देश है मेरा, ये भारत देश है मेरा. असलं पाहिजे की नाही मग 1 क्विंटल भर. हा, वो भारत देश है मेरा. म्हणून धन तुमच्याकडे असलं पाहिजे, पण धनाच्या पाठीमागं दान देण्याची कुमत असली पाहिजे, दिलं पाहिजे. दिल्यानं माणसाच्या धनाची शुद्धता होते आणि त्यानंतर माणसाचे विचार सात्विक होतात. एकदा का माणसाचे विचार सात्विक झाले की आपली संगत अंधेरा महादेवाशी होते. म्हणून श्रीमंत तुकाराम महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात, तुझी संगती
तुकाराम महाराज अभंगाच्या प्रथम चरणामध्ये सांगतायत, तुझी संगती झाली आमुची निश्चिंते. एखाद्याच्या पाठीमागे जर प्रत्यक्ष देव असेल तर त्याला निश्चिंत होण्याची गरज नाही. निश्चिंत म्हणजे कुठल्याच प्रकारची चिंता न राहणे, त्याला निश्चिंती म्हणतात. श्रीमंत तुकाराम महाराज म्हणतात, देवा तुझी संगत आम्हाला सातत्याने झाली पाहिजे. असे तुकाराम महाराजाचे अनेक प्रमाण आहेत. आपण म्हणतोय, हेची दान देगा देवा तुझा विसरण व्हावा, गुण गायीना आवडी हेच माझे सर्व जोडी. अभंगाचं शेवटचं चरण पहा. तुका म्हणे गर्भवासे सुखी घालावे आंबाशी. देवा तुझा जर सानिध्य आम्हाला लाभत असेल, या गर्भवासाच्या दुःखाच्या वेदना हजारो विंचू चावल्याच्या होतात असं शास्त्र सांगतं. पण हजारो लाखो विंचू चावल्याच्या वेदना आमच्या आईला झाल्या तरी चालतील, पण देवाच्या संगतीत जर आम्हाला जन्माला घालत असेल तर आम्ही पुन्हा पुन्हा जन्माला येऊ. आणि एक दुसरं महत्व सांगितलंय, देवाच्या सानिध्यात जन्माला घातल्यानंतर जर आम्हाला दही पोह्याचा काला मिळत असेल तर आम्ही पुन्हा पुन्हा जन्माला येऊ. काय म्हणतात, उपजोनिया पुढती येऊ काला खाऊ दही भात. उपजोनिया पुढती येऊ काला खाऊ दही भात. वैकुंठी तो ऐसे नाही कवड काही काल्याचे. श्रीमंत तुकाराम महाराजांनी अनेक असे प्रमाण दिलेले आहेत. म्हणून आपली संगत महत्वाची आहे. एकदा का देवाची संगत तुमची झाली रे झाली की जे तुम्ही आयुष्यात कधी पाहिलं नाही ते तुमच्या पदरामध्ये पडतं. काय पाहिलं नाही, न देखील ते मिळे भोग सुखाचे सोहळे. भोग वेगळे आणि सोहळे वेगळे, ऐका. कारण भोग आणि सोहळे कशाला म्हणतात, कामापुरतं उपभोगाचं साधन. आपण म्हणतोय मी गाडी चालवली हे ठीक आहे बाबा, हे कामापुरता उपभोग झाला. पण सोहळे कशाला म्हणतात, मानवाच्या जीवनामध्ये 3 सोहळे महत्वाचे आहेत. हे पॉइंट नोट किया जाय, शेवटपर्यंत तुमच्या लक्षात असले पाहिजे. एक जन्म सोहळा, स्वस्ती श्री गजनायकं गजमुखं. जमतं का, मला जमतं का? हा, म्हणजे मी काय मंगलाष्टक बरोबर घेते. ऐका, पहिला आहे जन्म सोहळा, दुसरा आहे महाराज लग्न सोहळा, आणि तिसरा आहे राम बोलो बाई राम बोलो म्हणजे मृत्यू सोहळा. याला सोहळे म्हणतात. या तिन्ही सोहळ्यामध्ये जास्तीत जास्त लोक तुमच्या पाठीमागं असतात. एखाद्या न पुत्री केला जर पुत्र झाला तर सगळं गाव आनंद करत असते. वा, पोरगा झाला म्हणतात, पंगत आहे म्हणते, सोहळा आहे. एखाद्या पोराचं लग्न होत नसेल, त्याचं लग्न जर होत असेल तर गाव ब्राह्मणाच्या साक्षीनं सगळं गाव लग्न लावा करता येते, सोहळा आहे. एखादा चांगला व्यक्ती समाजाचा निरोप, चिखलीचा निरोप घेऊन जात असेल तर त्याच्या पाठीमागं अख्खी चिखली असते, सोहळे आहेत. नाही देखील ते मिळे भोग सुखाचे सोहळे. पुराण अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये महाराज असं म्हणतात, भगवंताच्या सानिध्यात भगवंताची संगत तुम्हाला लाभली रे लाभली की जे तुम्ही स्वप्नातही विचार करू शकत नाही असं फळ तुमच्या पदरामध्ये पडतं. कारण महाराज म्हणतात, न देखील ते मिळे भोग सुखाचे सोहळे. आमच्या घरी खूप काही आहे, पण येथे जे मिळतं ते घरी नाही. आमच्या घरी काय, घरी ताकाचे सरोवर, येथे नवनीताचे पूर. येथे नवनीताचे पूर आहेत. नवनीत म्हणजे काय, 9 प्रकारच्या भक्ती आहेत महाराज. श्रवणम कीर्तनम अर्चनम वंदनम दास्यम साख्यम आत्मनिवेदनम. आता त्यातली सगळ्यात मोठी भक्ती आहे, जे केल्यानंतर तुम्हीही त्याचे अधिकारी बनतात, ते म्हणजे सर्व अंगाचे कान करून कीर्तन कथा ऐकणे, श्रवण भक्ती आहे. अज्ञानातला अज्ञानी माणूस जरी असला आणि तो सर्वांगाचे कान करून ऐकत असेल तर त्याच्या जीवनाचं सोनं होतं. फक्त तुम्ही ते सर्वांगाचे कान करून ऐकले पाहिजे. मग देवाची संगत आम्हाला मिळाली, जे आम्ही आयुष्यात कधी पाहिलं नाही ते जर आम्हाला मिळत असेल, जे आमच्या घरी नाही ते जर आम्हाला मिळत असेल, असं जर सुख आमच्या जीवनामध्ये भेटत असेल ना देवा, तू आम्हाला लाता मारून जरी काढून दिलं तरी आम्ही जाणार नाही. अभंगाचं शेवटचं चरण, तुका म्हणे आता आम्ही नवजू धवळीता. अशा प्रकारचं या अभंगाचा निशब्द भावार्थ आहे. आता ऐका, काल्याचं कीर्तन बंधनकारक कीर्तन असते, म्हणून थोडंफार संत चरित्र अध्यात्म वेदांत सांगितलं पाहिजे. 5 मिनिटामध्ये मी या ठिकाणी सांगणार आहे, ऐका. भगवंताचा अवतार कार्य कशा करता होतो, धर्मरक्षा वया अवतार घेशी आपल्या पाडीशी भक्तजना किंवा यदा यदा अशी धर्मस्य ग्लाईन भरवती भागवत अप्युत्थाम मधर्मस्य तदापणाम सुरजाम्यहम पवित्राणाम साधूनाम विनाशाय चतुष्कृताम धर्म संस्थापार्थाय संभवामी युगे युगे. ज्या ज्या वेळेस धर्मावर, देशावर, हिंदुस्थानवर संकट येतं त्यावेळेस अखिल कोट ब्रह्मांड नायक भगवान परमात्मा अवतार कार्य करत असतो. पूर्वी सुद्धा तसंच होतं. आपल्यासारखाच परमार्थ हरिकीर्तन चालायचे, पण काही राक्षस प्रवृत्ती असणारे लोक त्या यज्ञामध्ये विघ्न संतोष निर्माण करायचे, म्हणून होणारा परमार्थ अडळीत होत होता.
नाना प्रकारची संकट वाढत गेली. काही लोक विचार करू लागले, देवा या संकटावर मात करण्याची शक्ती फक्त तुझ्यातच आहे. म्हणून कर्म धर्म सुदैवानं विचार केला. पूर्वी होता एक राक्षस, त्याचं नाव कंस आहे. आणि कंस विचार करू लागला, माझ्यासारखा श्रेष्ठ योद्धा कोणी नाही, माझ्यासारखा राक्षस कोण नाही, माझ्यासारखा देव कोण नाही. पूजा करायची असेल तर माझी करा, आरती करायची असेल तर माझी करा. पण कर्म धर्म सुदैवानं आकाशाची वाणी झाली. आकाशाची वाणी झाली. कंसाला सांगू लागली, अरे बाबा, महाराजांना पहिलेच यादी दिली, चांगले चांगले मेले, तू मरणाला घाबरतो. असं म्हणतो, मला मरण नको, तुला मरावंच लागेल. अरे तुला मरावं लागेल हे म्हटल्यापेक्षा तुझ्याच बहिणीच्या पोटून जो जन्माला येणार आहे त्याच्या हातून तुला मरावं आहे. सख्या भाषेच्या हातून तुला मरावं घाबरायला लागला. कर्मधर्म सुदैवानं देवकी मातेला कंस मामानं आपल्या सख्या बहिणीला मथुरेमध्ये कंसाच्या कारागृहामध्ये त्या ठिकाणी ठेवलं. कर्मधर्म सुदैवानं वसुदेव देवकीच्या पोटी 7 मुलं जन्माला आले, 7ही मारित दुराचारी. सुदैवानं 8वा भगवंत जन्माला आला. आणि 8वा भगवंत जन्माला आला त्याचं मूळ कारण आहे सज्जनांनो, की 8 दिवस आपल्या आयुष्यातले हे शेवटचे 8 दिवस असतात. म्हणून 8वा. 24 तास 24 सेकंद 24 मिनिटं तुम्ही फक्त रामकृष्ण हरी आठवा, विठ्ठल विठ्ठल आठवा, ओम नम शिवाय आठवा. म्हणून तो आठवा आला. कळालं नाही, योग माया निर्माण झाले. भगवंताने विचार केला, बाबा 7ही यानं मारले, हा मला मारेल या अगोदर तुम्ही मला इथून उचला. मथुरेतून उचलला, गोकुळामध्ये आणून टेकवला. ऐका, नंदाच्या घराला मज नेई गोकुळाला. गोकुळामध्ये गेल्यानंतर तिकडे नंदराजाच्या घरी सुद्धा बाळाला जन्म झाला, असं सगळीकडे बातमी निर्माण झाली. सुदैवानं आज यशोदा मैयाच्या घरी भगवान श्रीकृष्ण जन्माला आले. म्हणून गोकुळामध्ये आनंद वर्षाव करू लागले. कोणता? गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा, बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नर नारी. भगवंतांनी समाजातल्या लोकांना आनंद दिला, गोकुळवासियांना सुखी केलं. सुदैवानं देव हळूहळू पाळण्यातून खाली आले. आणि खाली आले असताना पाळण्याच्या अगोदर अनेक लोकांचा वर उद्धार केला. ब्राह्मण भटाला सुद्धा त्या ठिकाणी प्रबोधन केलं. सुंदर अशा प्रकारची नटून थटून आलेली ती पुतना मावशी, तिचा सुद्धा उद्धार केला. देवाच्या समोर गेल्यानंतर नाटक म्हणून जायचं नाही. देवाच्या समोर तुम्ही म्हणत असाल की देवा मी तुम्ही जसे स्वयंभू आहात त्या पद्धतीनं देवाकडे जा, देव तुमचा स्वीकार करेल. पुतना मावशी गेली होती कृष्णाला मारण्याकरता. गेली, म्हणले यशोदे मी आली, म्हणले तुझ्याकडे. तो जो लाला आहे मी तुझी दूरची बहीण आहे. यशोदा म्हणले मला कोणी बहीणच नाही. अहो तुला माहीत नाही म्हणे, तू त्या लग्नाच्या भानगडीत होती त्याच्यामुळे मी काही तुझी माझी गाठभेट झाली नाही, पण मी तुझी बहीण आहे. ठीक आहे म्हणे. कसं काय येणं केलं? म्हणे मी काय नाही, तुमच्या लल्लाला पाहण्याकरता या ठिकाणी आले, तुझ्या कृष्णाला पाहण्याकरता या ठिकाणी आले. यशोदा म्हणली मला कोणी बहीण नाही, पण तू म्हणतेस बहीण तर बस घे त्याला पाळण्यामध्ये येतो मी, तोपर्यंत तुझ्यासाठी कब्बर चहा ठेवते. यशोदा मैया किचनमध्ये जाते, पुतना कृष्ण बाळाला उचलून घेते आणि आपल्या स्तनाला लावते. नाटक सुंदराचं स्वरूप घेऊन आलेले कृष्णा. भगवंतानं विचार केला. भगवंत म्हणला मी याच्याच करता जन्माला आलो, मी काही नुसतं अंगठी चोकाय करता आलो का? नाही, तुमच्यासारख्या लोकांना मार्गाला लावण्याकरता मी या ठिकाणी आलो. इतकी सुंदर आली होती महाराज, तिचं वर्णन केलं ऐका. पुतळ्या डोरला साकळ्या पैजण कमरेला कंबरपटा, नाकात नथ घालून न सगळा थाट माट करून, सगळा थाट माट करून नेसली गा चालू पैठणचा, चालू पैठणचा, चालू पैठणचा. पुतळ्या डोरलं साकड्या पैजण, कमरेला कंबरपटा, नाकात नथ घालून सगळा थाट माट करून नेसली ग शालू पैठणचा. इतकं सुंदर रूप धारण करून आली. तेव्हा सुद्धा देवाने तिथं स्तनपान करून तिला पंचतत्वातून आवरून घेतलं आणि तिला मुक्त करून टाकलं. कर्मधर्म सुदैवानं धर्माचं रक्षण करणारा माझा जगाचा मालक, विश्वाचा जनिता म्हणे यशोदेशी माता, ऐसा भक्ताचा अंकित लागे तैशी लावी प्रीत. भगवंतांनी ज्या ज्या पद्धतीनं लोकांना प्रेम माझ्या चरणावर समर्पण करायचं आहे त्या त्या पद्धतीनं प्रत्येकाशी देव वागले. आणि अनेक प्रकारच्या खोड्या हळूवारपणे तडवे तळहाट, तळहाट टेकीत, डाव्या गुडघ्यानं बाळ रांगत, असं म्हणतात. हळूहळू पाळण्याच्या खाली आलं, रांगू लागलं, चालू लागलं. कर्मधर्म सुदैवानं भगवंतानं ज्या ज्या नियोजनाकरता देवाचा अवतार होता असे सगळे सवंगडी जमा केले. म्हणले का रे तुझी तब्येत अशी अगरबत्ती छाप का दिसते? त्यावेळेस त्यानं उत्तर दिलं म्हणे, कृष्णा आमच्या घरी खूप दही दूध आहे म्हणे, आमच्या घरी खूप दही दूध आहे म्हणे, आमच्या घरचं दूध डेअरीला जातं म्हणून डेअरीला भेटत नाही. काय म्हणले? तुमच्या तब्येती बारीक का म्हणे, आमच्या घरी दूध खूप आहे
पण आमच्या घरचं दूध डेअरीला जातं त्यामुळे डेअरीला भेटत नाही म्हणून आमच्या तब्येती बारक्या आहेत. देव म्हणले अरे बाळ्या हो, बारक्या तब्येती चालून चालणार नाही, मोठ्या हेला टाईप राक्षसांचा उद्धार आपल्याला करायचा. मग आता काय करायचं? याला तरी यारी लागे अवघे माझ्या मागे मागे, आज देतो पोट भरी पुरे म्हणाल तो वरी. सगळे भगवंताच्या पाठीमागं जाऊ लागले. नाना प्रकारच्या चोऱ्या केल्या, इतक्या चोऱ्या केल्या, एक वेळेस, दोन वेळेस, तीन वेळेस चोऱ्या केल्या, पण चौथ्या पाचव्यांदा भगवंताच्या चोऱ्या पकडू लागल्या. यशोदा मातेकडे घरानं आले. यशोदे, कृष्णाला सांगा कृष्णाला सांगावे, गोकुळे रहावे का जावे, गोकुळे रहावे का जावे, रहावे का जावे, गोकुळी रावे का जावे, गोकुळी रावे का जावे, गोकुळी रावे का जावे. अंगा मिळणी गवळणी साथ होत्या मथुरे बाजारे हो, माझ्या मिळूनी गवळणी जात होत्या मथुरेला. कृष्णाला सांगावे, गोकुळे रहावे का जावे, गोकुळी रावे का जावे, गोकुळी रावे का जावे. नाना प्रकारच्या खोड्या भगवंतांनी केल्या म्हणून यशोदा मैयाकडे गाराने येऊ लागली. यशोदे, कृष्णाला काहीतरी सांग. यशोदे ग, तुला येईल राग ग. तुझ्या कानाला कानाला काहीतरी सांग ग. यशोदे ग, तुला येईल राग. यशोदा मैयाला सांगू लागले तुझ्या बाळाला काहीतरी सांग, नाही तर तुला रागील मग आम्ही जर त्याला मारलं तर. म्हणून यशोदा मैया म्हणली आता देवाच्या खोड्या फार झाल्या, आता याला शाळेत पाठवलं पाहिजे. पूर्वीच्या काळी शाळा म्हणजे काय अंगणवाडी बालवाडी होती का? आता सारखी KG1 KG2. त्या पोराला काहीच येत नाही. घरात गेले म्हणजे मम्मी पप्पा मम्मी पप्पा. आता तर फार वेगळं झालं. आता मम्मी पप्पा बंद झाला, आता मॉम अँड डॅड. याचा अर्थ असा आहे माय अजूक मेली, डॅड. अरे अरे अरे, खूप शिकलो आपण. इतकी शिकलो की खेटरं घालून जेवण करू लागलो. इतकी शिकलो, काही कामाचं नाही. माझ्या राजांनो, यशोदा मैया विचार करू लागली याच्या खोड्या कदाचित थांबवल्या पाहिजे. मग आता काय? उद्या जाईन मी राणा सवे घेवोनी गोदना, सवे घेवोनी गोदना, सवे घेवोनी गोदना. म्हणून भगवंताने सांगितलं माझी माय मला आता शिक्षा देणार आहे. उद्या आपल्याला रानामध्ये गोधन घेऊन जाणार आहे. पण जात असताना काय केलं पाहिजे मित्रांनो? आपल्याला त्या ठिकाणी गाई ढोरं चारायचे आणि चारत असताना चारून चारून थकल्यानंतर जेवणही करायचं आहे. माझी विनंती असेल तुम्हा सगळ्या सवंगड्यांना, भगवंतांनी वेड्या वाकड्या वैज्या सुदाम्या त्या ठिकाणी आपली मधुमंगल असे नाना प्रकारचे सवंगडी सोबत घेतले. आपल्या कमरेला आपली सुंदर अशी असणारी बासरी खोचली आणि निघाले. त्या ठिकाणी भगवंतांनी सांगितलं तुमच्या घरी ज्या ज्या पद्धतीच्या शिदोऱ्या आहेत त्या त्या पद्धतीच्या शिदोऱ्या सोबत घ्या आणि सगळे सवंगडी भगवंताच्या सानिध्यामध्ये यमुनेच्या तीरावर त्या अभयारण्यामध्ये त्या ठिकाणी गुरंढोरं चारू लागले. आणि त्या ठिकाणी नाना प्रकारच्या लीला सुद्धा भगवंतांनी केल्या. गाई गोपाळ सवंगडी चारत असताना, अर्थात गाई गोपाळ चारत असताना त्या ठिकाणी भगवंतांनी नाना प्रकारचे खेळ सुद्धा खेळे. हुतू तू हमामा हुंबरी असं म्हणतायत. किती करशिले क्रूर घोडी कानोबा, खेळ डाव जाऊ नको रडी. म्हणून भगवंताच्या खेळाचं सुद्धा वर्णन काल्याच्या कीर्तनात आहे. आता क्रिकेट आहे, पूर्वीच्या काळी चेंडू फळी होतं. चेंडू फळी म्हणजेच आताचं क्रिकेट आहे. आणि असे नाना प्रकारचे खेळ भगवंतांनी खेळले. त्याच्या एका तोंडाकडे पाहिलं ते अगरबत्ती छाप होतं. जरा आमच्याजवळ नाही सांगायला, इतकं बारीक होतं ते, इतकं बारीक होतं ते. मला का रे चेहऱ्यावर उदासता का? म्हणे देवा भूक लागली रे. किती वेळचं टोपलं पुढे ठेवलं आहे. महाराज आटपा तुम्ही आता, हे बरं आहे का तुमचं? आमच्या पोटात कावळे बोंबलून राहिले. आमच्याकडे शिवरात्री होती, परवा एकादश होती. आता एवढं असून सुद्धा टोपलं पुढे ठेवत नसून तुम्ही जर कीर्तन करत असाल महाराज तर हे काही बरं नवं. म्हणून ऐका दाजीबा, आता तुम्ही थांबलं पाहिजे. तसं आपणही थांबलो पाहिजे. देवाने त्याच्या तोंडाकडे पाहिलं. का रे काय झालं? म्हणे देवा एक तर या काळ्या घोंगडीचा भार 4-5 किलो आहे, माझा जीव पाहिला 50-15 किलो, आणि या घोंगडीचं वजन एवढं मोठं, पोटात भूक नाही, वरून तू म्हणतो खेळायचं. भगवंताने सांगितलं काही काळजी करू नका. नाना प्रकारचे खेळ खेळले, नाना प्रकारची सुंदर अशा प्रकारची बासरी वाजवली.
त्या बासरीच्या मोहातून अनेक गोपिकांना अनेक गवळणींना भगवंतांनी मोहित केलं आणि आपल्या भक्तीशी समर्पण करून घेतलं. अशा भगवंतांनी नाना प्रकारच्या त्या ठिकाणी लीला केल्या आणि लीला करत असताना काही देव म्हणू लागले की आता खेळण्यामध्ये काही सवंगडी म्हणू लागले, देवा आता खेळण्यामध्ये मजा राहिली नाही, खांदी भार पोटी भूक काय खेळायचे सुख. म्हणून देव म्हणले ठीक आहे, खांद्यावर भार आहे पोटात भूक आहे, आता आपल्याला बसायचं आहे. तुम्ही ज्या ज्या शिदोऱ्या आणल्या ना त्या शिदोऱ्या घेऊन यमुनेच्या तीरावर बसा, पण माझी एक अट आहे, ज्यावेळेस तुम्ही त्या शिदोऱ्याचा काला करसाल एकत्रित कराल, जसा आपण केला दही पोह्याचा काला, हरिनामाचा खिचडी काला, प्रेमे मोहिला साधने, दही पोल्याचा काला, याचा अर्थ असा की हाच हरिनामाचा काला आहे. आज आपण आपल्या अंधेरा महादेव संस्थानामध्ये दरवर्षीप्रमाणे याही वर्षी करत आहोत आणि आपण सगळे अंधेरा महादेवकर ग्रामस्थ या परिसरातील सर्व राहणारे रहिवासी या काल्याचे साक्षीदार आहोत. जो काला भगवंतांनी सवंगळ्याच्या सानिध्यात केला तोच काला आज अंधेरा महादेव आपल्या वारकरीच्या सानिध्यात करतात. म्हणून काम सारोनी सकळावगे मिळोनी गोपाळ, झाली आता वेळ म्हणती अनासी दोऱ्या. हे 300 प्रमाण आहेत महाराज, काल्याचे 300 प्रमाण आहेत. सुरुवात आहे चरित्र ते उच्चारावे, केले देवे गोकुळी तारू भवसागरीचे उंचनीच अधिकारी. इथून पासून जा मालिका चालू होते 300 प्रमाण आहेत आणि हे शेवटचं प्रमाण आहे काम सारोनी सकळ. प्रसादाचे अधिकारी कोण कोण आहेत? अहंकारी प्रसादाचा अधिकारी नाही, लोभी प्रसादाचा अहंकारी नाही, वासना रहित असलेला माणूस प्रसादाचा अधिकारी नाही. असं भगवंतांनी त्या सवंगळ्याला तत्वज्ञान दिलं. प्रसाद खात असताना देव सुद्धा या प्रसादाचा अधिकारी नाही. म्हणून सगळे सवंगडी देवाला म्हणू लागले, देवा असं का करता, देव का नाही? अरे नाहीत, या मृत्यू लोकात काला खाण्याचे अधिकारी लोक आहेत, देवांना ते मिळत नाही. स्वर्गीच्या अमरिचिता ती देवा मृत्यू लोकी भावा जन्म आम्हा, नारायण नामी हो जीवनमुक्त, कीर्तनी आनंद गावगीती काल्याचा प्रसाद खाण्याकरता. मग आता काय केलं पाहिजे देवा? प्रसाद ज्यावेळेस एकत्रित बसून आपण खाऊ त्यावेळेस हात नदी पात्रात धुवायचे नाहीत. जिथं देवाचं भगवंताचं वास्तव्यच नाही त्या ठिकाणी आपण आपले हात पुसायचे, म्हणजे मागच्या साईडला. सगळ्यांना सांगितलं. त्यातलं एक म्हटलं, देव जर मासा होऊन आला तर शिल्लक नको बोलू, तू बाकीच लय बोलतो, एवढं बोलायचं काम नाही. भगवंतांनी सांगितलं पाण्याचा आणि आपला संबंध नसला पाहिजे. प्रसादाचे मिसे देव जरी झाले मासे, देव प्रसादाच्या निमित्तानं मासाहून पाण्यात आले. जर तुमच्या हातातलं उष्ट खरकट त्यांच्या तोंडामध्ये गेलं तर ते प्रसादाचे अधिकारी होतील. म्हणून देवानं सगळ्यांना सावध केलं. असं करून देवाने गोपाळांच्या सानिध्यामध्ये यमुनेच्या तीरावर काला केला आणि तोच काला आपणही या ठिकाणी करत आहे. म्हणून आपण भाग्यवान आहे की एवढ्या मोठ्या कोरोनाच्या त्या काळाच्या महामारीपासून आज आपण सगळे लोक एकत्रित बसलो. म्हणून ऐका माझ्या राजांनो, ऐका माझ्या मायबापांनो, की प्रेमाची देवाणघेवाण करा. जगातलं सगळ्यात मोठी श्रीमंती आणि जगातला सगळ्यात मोठा परमार्थ सांगतोय तुम्हाला, जगातली सगळ्यात मोठी संगती ही प्रेमामध्ये आहे. म्हणून देवाला जे आवडतं ते आपण केलं पाहिजे. थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयाळा, अरे गिरधर लाल तो भाव का भुका, राग कला नाही जानत तुका. तुम्ही जगदंबा मातेच्या अंगावर लाख रुपयाची साडी चढवली याला ती किंमत देत नाही. तुम्ही कशा पद्धतीनं ती चढवली याला किंमत देते. तुम्ही लाख रुपयाचं पातळ देवीच्या चरणी समर्पण करता, पण सगळ्या चिखलीत निमंत्रण देता, मी दिलं. अरे द्यायचं असेल तर गुपचूप द्या, त्याचा उलाट करायचा नाही, त्याचा चर्चा झाली नाही पाहिजे, त्याचा बोबाट नाही झाला पाहिजे. ती भक्ती, ती सेवा आणि ती संगत माझ्या देवाला फार समर्पण होते. म्हणून येतामती येतावका संगीत वेळेमध्ये झालेली सेवा सद्गुरू मौनी बाबा भगवान शिवजीच्या चरणी, अंधेरा महादेवाच्या चरणी समर्पित करतो. वास्तविक पाहता मी काही फार मोठा कीर्तनकार नाही. आपल्याला यावर्षी पाहुणे म्हणून लाभले आमचे कृष्णा महाराज, माऊली महाराज, भुतेकर महाराज, ही सर्व गुणीजन मंडळी या ठिकाणी आली. वेळात वेळ काढून आपल्या अंधेरा महादेव महाराज जो या ठिकाणी कार्यक्रम करतो तो महाराष्ट्रामध्ये आपाप गाजतो. हे हेंबाळबंदी मंदिर आहे, कारण इथं कुठंतरी भुयार आहे, इथलं भुयार 2-4 किलोमीटर निघते म्हणतात. आता तेवढा काही इष्टियात मला माहिती नाही, पण आहे म्हणतात, असं सांगतात. या मंदिरात इथं भुयार म्हणजे इथं साधू संतांच्या पदस्पर्शाने तपोभूमी आहे, पावन झालेली भूमी आहे. आणि या भूमीवर माझ्यासारखे लोक कीर्तन करतात. तुमच्या माहिती करता आम्ही 4था वर्ग नपास माणूस आहे. 4था वर्ग नपास असून सुद्धा जर मी कीर्तन करत फिरत असेल, ही योगीराज आणि अंधेरा बाबाची ताकद आहे. ताकद आहे. आता हे झाल्यानंतर लगेच संध्याकाळी 8:30 ते 10:30 कीर्तन सेवा शेळगाव आटोळमध्ये आणि परवाची कीर्तन सभा कोपर्णा चंद्रपूर जिल्हा. म्हणजे अशा ठिकाणी हे कीर्तनं राहतात. महाराष्ट्रामध्ये तर कीर्तन सेवा होतातच, पण महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा कीर्तन होतात. तुम्हाला पटत नसेल, मौनी कृपा यूट्यूब चॅनल आहे, मौनी कृपा प्रसाद.
त्याच्यावर तुम्ही सबस्क्राईब करा आणि झालेली कीर्तन सेवा लगेच तुम्हाला नोटिफिकेशन येतील. तुम्हालाही घरी बसल्या बसल्या ते श्रवण करण्यासाठी मिळेल. झालेली सेवा पुनश्च एकदा तुम्हा मायबापांच्या चरणी समर्पित करतो. दत्ताभाऊ असतील, भवरगुरुजी असतील, आमचे नंदूभाऊ कळसकर असतील, यांच्या अत्यंत प्रेमापोटी माझ्यासारख्याला ही सेवा मिळते. आणि आजची सेवा स्वर्गवासी कृष्णा महाराज फुलभरे यांच्याही चरणी समर्पित करतो. कारण ही सेवा त्यांची असायची आणि त्यांच्या जागेवर मी उभा राहिलो. अचानक हार्ट अटॅकमुळे गेले आणि त्यांची सेवा ही अविरतपणे माझ्याकडे आली. मी बाबाच्या चरणी एकच प्रार्थना करतो की पैशापेक्षा तुमचं प्रेम मला खूप महत्त्वाचं आहे. असंच प्रेम आपण सगळ्यांनी या ठिकाणी करायचं. कारण आई वडील सोडून या ठिकाणी आलो तर तुम्हीच आमच्यावर आईवडिलासारखं प्रेम करता. असंच प्रेम आमच्यावर करत राहा अशी सगळ्याच्या चरणी सदिच्छा व्यक्त करतो आणि थांबतो. ज्ञानेश्वर माऊली फक्त एक विनंती आहे, आपलं कीर्तन झालं, ज्यांना ज्यांना हात आहेत त्यांनी असे हात वर करा असे मस्त. हो काल्याचा आपण घेऊ ना, आपण हात वर करा असे मस्त. आणि खाली करू नका हात, असेच राहू द्या 2 वाजे लोक. घरचेच महाराज आहेत ना आपले. हा वर हात. तुले हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा. तुले हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा. एक गाडी वा अंधेरा महादेव संस्थान वा गोपाल. तसेच गेल्या 3 दिवसापासून या ठिकाणी कार्यक्रम चालू आहे. आपल्याला सुंदर असा आवाज ज्यांच्या ऑपरेटरच्या माध्यमातून मिळाला, आपल्या मौनी बाबा संस्थानचे कर्मचारी, आमचे मित्र बाळूभाऊ राजमाने यांच्याकरता एकदा जोरदार टाळ्या वाजवा. कारण सिस्टीम किती लाख रुपयाची आहे याला किंमत नाही, सिस्टीम कशी सेट झाली याला किंमत आहे. जास्त गोंगाट बोबाट असल्यापेक्षा क्लिअरिटी स्पष्टता असली पाहिजे. म्हणून अतिशय सुंदर त्यांनी सुद्धा या ठिकाणी लावली. तसं पाकिटही तुम्हाला मिळणार आहे, काही काळजी करू नका. पण अशी सेवा आपण दरवर्षी या ठिकाणी देत जावा अशी सगळ्याच्या चरणी प्रार्थना. दही हंडी घ्यायची ना, काल्याचा आपण घेऊ. कंठी धरिला कृष्ण मनी अवघादने प्रकाश.